पनीर हा प्रकारच मुळात असा आहे की त्याचा स्टार्टरही तयार करता येऊ शकतो, त्याची मेन डिशही करता येऊ शकते, शिवाय एखादा गोडाचा पदार्थही करू शकतो. शिवाय घरामध्ये पनीर असलं तर कुठलीच चिंता नसते. भाजीच्या ऐवजी पनीरचा आपण नक्कीच वापर करू शकतो. म्हणूनच पनीर हा प्रकारच खास आहे. यानंतर जी रेसिपी आपण पाहणार आहोत ती आहे आपल्या श्रावण सरी स्पर्धेच्या विजेत्याची रेसिपी. चला तर मग विजेता कोण आहे आणि रेसिपी काय आहे दोन्ही पाहूया. आता शेवटचा पदार्थ आणि हा आहे स्पर्धेचा पदार्थ. आपल्याला कोणी पाठवला आहे हे मी नंतर सांगेन, पण पदार्थाचं नाव आहे मखमली पनीर आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल. त्यासाठी आपल्याला लागेल दूध, कस्टर्ड पावडर, त्याच्यानंतर पनीर, साखर, केशराचं सिरप आपल्याला लागेल आणि बदाम पिस्त्याचे काप. आणि हा पदार्थ आपल्याला पाठवलाय, पण कोण हे नाव मी नंतर सांगेन. पदार्थाचं नाव तुम्हाला सांगितलंय की मखमली पनीर. त्यासाठी सगळ्यात पहिले त्यांनी आपल्याला म्हटलं की दूध तापत ठेवा. चला आपण दूध तापत ठेवूया. दूध तापत ठेवून त्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. साखर आता कमी घालायची आणि नंतर त्याची चव पाहून आपल्याला पुढची साखर वापरायची आहे. यानंतर आपल्याला पनीर किसून घ्यायचंय. हे पनीर आपण जे किसून घेतलं त्याबरोबर साखर आणि थोडं पाणी. हे मंद आचेवर आपण करून घेऊ. थोडक्यात पनीर जे आहे ते साखरेबरोबर शिजायला हवं. त्यामध्ये थोडं केशराचं सिरप, आणि हे व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं. तोपर्यंत दूधही आपलं जे आहे ते उकळलं असेल. दुधाला सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी घट्ट करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची. हे दूध आपलं घट्ट होत आहे आणि यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे, पण ती कस्टर्ड पावडर अशी न टाकता थोड्याशा दुधामध्ये आपण घोळून घेऊ. ही व्यवस्थित घोळून नंतर आपल्याला या दुधामध्येही घालायची आहे. घालताना फक्त शांतपणे आरामात घाला, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही. आता हे व्यवस्थित बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि हे साखरेतलं जे पनीर आहे यामध्ये आपण साखर, केशर सिरप घातलं, हे गाळून घेतलं आणि हे पनीर आपल्याला दुधात घालायचं. गॅस बंद. आता वेगळी साखर टाकायची तशी गरज नाही, कारण आपण पनीर जेव्हा उकळवलं त्याच्यामध्ये साखर होती आणि हे जे कस्टर्ड मिल्क आहे यामध्ये सुद्धा आपण साखर घातलेली आहे. याला आपण थोडंसं आता थंड करूयात आणि हे छान थंड करून आपण सर्व करू. आणि पनीर मखमली हा आगळा वेगळा आणि अफलातून प्रकार आपल्याला पाठवला होता सौ मृदुला अल्हाद केचे यांनी पनवेल रायगड वरून. मृदुलाजी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला मिळत आहे गोवर्धन कडून हे गिफ्ट हॅम्पर्स.